नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। तर मग चला आपण सुरुवात करूया। आता मी इथे 3 आंबे घेतलेले आहेत। इथे मी हापूसचे आंबे घेतलेले आहेत। तुम्ही कुठलेही घेऊ शकता आंबे। तर मी याची सालं काढून घेणार आहे। त्याची मी सालं काढून घेणार आहे। आता सालं काढून घेतलेली आहेत मी। आता आपल्याला याचा गर काढून घ्यायचा। मी या सर्व गर काढून घेते। आंबे मस्त तयार आहे। आता मी आंब्याचे तुकडे एका डब्यामध्ये ठेवलेले आहे। आता ह्या डब्याचं आपल्याला झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। एक 7-8 तास आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। आणि त्याच्यानंतर मी इथे दूध घेतलेलं आहे। हे बर्फाची ट्रे आहे, त्याच्यामध्ये मी हे दूध टाकलेलं आहे। दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता। मी ते म्हशीचं दूध घेतलेलं आहे। माझ्याकडे बर्फाची डिश छोटी आहे, त्याच्यामुळे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये पण मी दूध घेतलेलं आहे। आता या तिन्ही वस्तू फ्रीजरमध्ये ठेवणार आहे एक 7-8 तासात। आता एक 8 तास झालेले आहेत। आपण फ्रीजमध्ये आंब्याचे तुकडे आणि हे दूध फ्रीजरमध्ये ठेवलेला। आता मी हे बाहेर काढून घेतलेलं आहे। त्यासोबत मी साय पण घेतलेली आहे। आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता आम्ही आंब्याचं गर आणि आपण दुधाचा बर्फ बनवून घेतलेला आहे, ते मी मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे। जर तुम्हाला आईस्क्रीम ही लगेच खायची असेल ना, तर तुम्ही हे आपण गर आणि दूध फ्रीजरमध्ये ठेवलेलं असतं ना, ते फ्रीजरमधून काढल्यानंतर लगेच असं फिरवून घ्या आणि फिरवलत ना की तुमची आईस्क्रीम इथे तयार। पण मला आता ही आईस्क्रीम लगेच नाही खायची, त्याच्यामुळे मी हे थोडा वेळ बाहेर काढून ठेवलेलं। म्हणजे तुम्ही बघू शकता आता हे थोडं मेल्ट होत आलेलं आहे, कारण मी थोडं आत्ता नाही खाणार आहे आईस्क्रीम, फ्रीजरमध्ये ठेवणार आहे पुन्हा। त्यानंतर इथे मी साय घेतलेली आहे। ते कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे, ते पण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। मी ते कंडेन्स मिल्क टाकते। आता जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल ना, तर त्यामध्ये तुम्ही साखर टाका आणि मिल्क पावडर टाका। मिल्क पावडर कुठेही सहज मिळते दुकानात, त्याने पण खूप छान येते चव। आता मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। ही पाहता आपली आईस्क्रीम ते मस्त तयार झाले, एकदम स्मूथ अशी तयार झालेली आहे। आता आपण ही एका डब्यामध्ये काढून घेणार आहोत। आता मी आंब्याचे तुकडे ज्या डब्यात टाकलेले ना, त्यामध्येच मी स्टोर करणार आहे। मी ते आंब्याचे क्यूब्स केलेले आहेत छोटे छोटे, ते पण मी यामध्ये टाकणार आहे। ऑप्शनल आहे, पण छान लागते असे आंब्याचे क्यूब्स टाकले तर। ही पहा आपली स्मूथ अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे।
तुम्ही अशीच सुद्धा खाऊ शकता। मी थोडा वेळ मेल्ट होण्यासाठी ठेवलेलं गर, त्याच्यामुळे थोडी मेल्ट आहे, पण तुम्ही लगेच काढलीत आणि केलीत ना तर तुमची आईस्क्रीम तयार आहे। आता मी यावर फॉइल पेपर टाकून लावणार आहे आणि मग झाकण लावणार आहे, म्हणजे बर्फ वगैरे आपल्या आईस्क्रीम मध्ये नाही जाणार। आता मी हे 4 तासासाठी फ्रीजर मध्ये ठेवणार आहे। आता एकदा 5 तास झालेले आहेत। आता आपण चेक करणार आहोत। बघू शकता आपली आईस्क्रीम मस्त सेट झालेली आहे। ही पहा आपली आईस्क्रीम मस्त सेट झालेली आहे। आता आपण ही काढून घेणार आहोत। आता मी आईस्क्रीम काढते। मस्त आईस्क्रीम इथे आपल्या आईस्क्रीमचा कलर पण तुम्ही बघू शकता, मस्त आलेला आहे। ही पहा आपली मलाईदार अशी मँगो आईस्क्रीम मस्त तयार झालेली आहे। अजिबात वेळ नाही लागत, झटपट अशी होणारी आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।